ए बायको, कळतंय का तुला? सांगितलेलं आठवतंय का? ए बोल की, कळतंय का तुला काय म्हणतोय ग हे? भर रस्त्यात बाईचा हात पकडतोस, तुझ्या घरी कोणी आई बहीण आहे की नाही? बघतोय नुसता रोड रोमिओ मेला. ए ऐकून घेतोय म्हणून वाडी गप्पा नको. अरे आणि माझा हात पकडला. ए तू कोण पकडला गेलाय हात? पोलिसांना बोलवू का? ए पोलिसांना बोलव नाही तर कोणालाही बोल. कोणाच्या बापाला घाबरत नाही आपण. ही बाई बघा दिसती गोड, ही आग लावती. अहो पण तुम्ही खरंच त्यांचा हात धरला होता ना? आज चुकून धरला गेलाय, आज काय मुद्दाम केलाय का? लय शहाणपणा करू नका. चला ए चल गेट आउट. माझ्या अंगला हात लावतोस? या विक्रमराजे शिर्केला हात लावला आणि समध्यान समोर लावला नाही. सगळ्यांना जाळून टाकलं नाही तर जिथं तर आपलं नाव राजे शिर्के नाही तुझ्या तर आता. आधी तू बाईचा हात पकडतोस आणि मग छेड काढतोस बाईची. निर्लज्ज माणसा, थांब तुला तुझी लायकीच दाखवते. थांबा. अहो थांबा, प्लीज थांबा. थांबा थांबा. सोडा त्याला. काय करताय तुम्ही? हो थांबा. मीनाक्षी हे काय चाललंय? अगं बघ ना, थांबतच नाहीयेत त्या. चला ना, बस झालं आता. जन्माची हद्दल घडेल याला. राहू दे, जाऊया आता. चला. तेजस,
आता कुणी मला सांगणार आहे का नक्की काय झालंय ते? आताही काळजी करावं असं काही नाहीये, सो डोंट वरी. अरे असं कसं म्हणतोस? घरातून बाहेर पडताना तू धडधाकट बाहेर पडलास आणि येताना हा हा असा आलास. काळजी वाटणारच ना? नाही आत्याबाई, अहो वटपौर्णिमेला आलेल्या बायकांची यांनी छेड काढली ना, म्हणून त्यांनी यांना बेदम मार दिलाय. काय? तेजस, नाही, मी छेड काढलेली नाहीये. ते मला माहिती आहे हो, तुम्ही कधीच कोणाला छेडणार नाही. आत्यांनाही सांगा ना ते. अहो त्या बायका तुम्हाला मारताना जे बोलत होत्या तेच मी आत्याबाईंना सांगतेय. बरोबर आहे, तुम्ही स्वतःच कसं सांगणार ना? आणि तुम्ही त्यांना छेडलेलं नाहीये हे जरी खरं नसलं तरी त्या बायकांनी तुम्हाला मार दिलाय हे पण खोटं नाहीये ना? जखमा बघितल्या आत्यांनी. अहो चपलेनी मारलंय, जखमा तर होणारच ना. तेजस सर, मी तुला तुझ्या रूममध्ये नेते. आता हे जे काही झालंय तो एक अपघात होता असं समजून विसरून जा आणि आता आराम करा, नाहीतर तुम्हाला जास्त त्रास होईल. नाही, त्रास करून नाही घेणार. एनिवेज, थँक्स फॉर द हॉस्पिटॅलिटी. चल सोहा. निघूया. सुहा, तू जा पण जास्त वेळ थांबू नकोस हं तिथे. ताबडतोब परत ये. चल. ये. सावकाश. ये. बस. सावकाश. तुला अजून काही हवं असेल तर सांग, म्हणजे अंग शेकायला गरम पाण्याची बॅग काही हवं असेल तर मी आणून देते. सोहा, काय झालंय? काय झालंय म्हणजे काही झालं नाहीये. तेजस, तू प्लीज आता फार बोलत बसू नकोस. तुला आरामाची गरज आहे. आणि जे काही घडलंय ते प्लीज विसरून जा. सोहा, तुझा माझ्यावर ट्रस्ट नाहीये का? अगं, मी त्या स्त्रियांना नाही छेडलेलं. इनफॅक्ट मी आतापर्यंत कुठल्याच स्त्रीला छेडलेलं नाहीये. तेजस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे जे काही घडलं त्यातलं तू काहीच केलेलं नाहीयेस. डोंट वरी. थँक्स सोहा, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. तू आराम कर आता. तुला आरामाची जास्त गरज आहे. मी नाही डिस्टर्ब करत तुला. येते मी. आपल्याला काय कळत नाही काय? आपल्यापासून तो लांब जा तिथे. इंटरेस्ट कोणाला आहे तुझ्यात? फक्त आपण आपल्या बायकोच्या कर्तृत्वामुळे बोलत नाही. आता करून दाखवायची वेळ आली आहे. तिला माहिती नाही जखमी वाघ जास्त डेंजर असतोय.
मी खरं तेच सांगतेय आत्याबाई. अहो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसतं तर मीही विश्वास ठेवला नसता. अगं पण तू तेजसला ओळखतेस ना? अहो ओळखते म्हणूनच तर मलाही धक्का बसला ना. तेजसनी चक्क त्या बाईंचा हात धरला होता. अगं पण चुकून धरला असेल. आत्याबाई मान्य आहे की हे चुकून घडलेलं असेल, पण त्यानंतर त्यांनी जो उद्धटपणा केला तो अचानक एवढा उर्मटपणा कुठून आलाय त्यांच्यात काही कळत नाहीये. आणि हे काही कमी होतं का म्हणून त्यांनी त्या बाईंवर हात उगारला. तुमचा अजूनही माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही सोहाला स्वतः विचारू शकता. आत्ते अगं सोहा रडू नकोस. रडू नको बाळ. हे बघ आधीच एक तर मी हे सगळं भयानक काहीतरी ऐकते आणि त्यात तू अशी रडायला लागल्यानंतर कसं व्हायचं? आत्ते माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे ग. मी नाही जगू शकत आत्ते त्याच्याशिवाय. सोहा मला तुझ्या सगळ्या भावना कळतायत. आत्ते मला वाटतं त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. आत्ते मला माझा आधीचा तेजस परत हवाय. सोहा हे बघ हे अगदी असंच घडावं असं आम्हालाही वाटतंय. अगं पण आपण एकटे नाही ना हा डिसिजन घेऊ शकत. त्यासाठी आपल्याला त्यांच्या आई वडिलांशी बोलायला हवं. तो म्हणाला की तो आज त्यांना कॉल करेल म्हणून. सोहा ग आजकाल ते असं बरंच काही म्हणत असतात, पण फॉलोअप आपणच घ्यायला हवं ना. आपल्यालाच त्यांच्या आई वडिलांशी बोलायला हवं आणि जे काही घडतंय ते त्यांना सांगायला हवं. नाही म्हणजे तू जे काही बोलतेस ते मला पटतंय ग, पण आपण त्यांना असं अचानकपणे सगळं सांगितलं स्पष्टपणे तर त्यांना काय वाटेल ना? ते पण आहेच म्हणा. पण आपण त्यांना जर लग्नाबद्दल बोलायचंय असं सांगून इथे बोलावून घेतलं तर? नाही म्हणजे लग्नाबद्दल काहीतरी बोलायचंय हे ऐकल्यावर तर ते येतीलच ना आपल्याशी बोलायला. बरोबर आहे तू म्हणतेस ते. हे असंच काहीतरी करायला हवंय. सोहा रडू नकोस. हे बघ मीनाक्षी म्हणते तसं सगळं झालं ना सगळं काही नीट होईल. काळजी करू नकोस. अहो पण तुम्ही खरंच त्यांचा हात धरला होता ना? आज चुकून धरला गेलाय. आज काय मुद्दाम केलाय काय? ए चल get out. माझ्या अंगला हात लावतोस? आधी तू बाईचा हात पकडतोस आणि मग छेड काढतोस बाईची. निर्लज्ज माणसा. थांब तुला तुझी लायकीच दाखवते. ए नाही आत्याबाई. अहो वटपौर्णिमेला आलेल्या बायकांची यांनी छेड काढली ना म्हणून त्यांनी यांना बेदम मार दिलाय. आजवर पहिल्यांदाच आपल्याला कोणीतरी हात लावलाय आणि ते बी काय कारण नसताना. असं वाटतंय की उठाव आणि एक एकाला उबच्ची राव. आणि मग काय उरणार काय? बायकोने आपल्याला चॅलेंज दिलंय ना, तिला बी दाखवायचं ते. आपल्याला ना मरत म्हणते होय. मर्द काय असतं तिला दाखवतच. विक्रम राजेश शिर्के.
तुम्ही तर राजे शिर्केंची इज्जत पार मातीला मिळवली. बायकांच्या हातून मार खाल्लात. ए चिनपटे, ए आवाज वाढवायचा नाही हा. माझ्या कानाला ही सवय राहिलेली नाहीये. आणि हे बरं जमतं रे तुला, बायकांच्या हातून मार खाऊन आवाज चढवायला. काय करशील? मारशील? मार मार ना. तू मला मारलंस तर मला काहीच फरक पडणार नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत तुझं लग्न सोहाशी होऊ देणार नाही मी. तुला असं नाही वाटत तुझ्या थोबाडाची जी पिरपिर आहे ती जरा जास्तीच चालली आहे? लय स्वतःला शानी समजायला लागली. विषय संपून टाकन. नाही अशी लग्न केलं ना तर आपण विक्रमराज शिर्के आहे. ते नाव तर केव्हाच मातीला मिळालं. आणि हा जो बहुरूपी आहे ना, तेजस सहस्त्रबुद्धे, त्याची राख रांगोळी मी करणार. आमच्या आत्याबाई नेहमी म्हणतात, लग्न लग्न आणि 1760 विघ्न. आणि तुझ्या मार्गातलं विघ्न म्हणजे मी, पल्लवी प्रधान. हे बघ, लग्नाआधी तुझ्या आई वडिलांशी आम्हा सगळ्यांना बोलायचंय. आता ते फ्रान्सला आहेत, दुबईला आहेत की इथेच घोडबंदरला आहेत हे मला माहिती. पण त्यांच्याशी मला बोलायचंय एवढं मात्र नक्की आहे. आणि नाही, मला ना स्वतःलाच कंटाळा आलेला आहे आता सगळं लपवायचा. आपण आता लवकरात लवकर हे सत्य जगापुढे आणूया आणि त्याची सुरुवात तुझ्यापासून करूया. काय रे, एका वेळेला किती प्रश्न पडलेत चेहऱ्यावर, आणि त्याची उत्तरं मिळणार आहेत की बाय द वे, कोणत्या नावाने सोहाशी लग्न करणार आहेस? विक्रम राजे शिर्के की तेजस सहस्त्रबुद्धे?